प्रत्येक गावात आता 20 तारखेपर्यंत एवढे सरडे आहेत. ते सरडा नाही बरं का, एका काट्या कुंपणावर बोरीच्या बाबळीच्या झाडावर एक सरडा बसलाय. त्या सरड्याला जाऊन विचारा, साधूचं महत्व सरडा सांगेल. नारद मुनी त्या सरड्याकडे गेले. बोरीच्या झाडावर बसला होता आणि त्या सरड्याला म्हणायला लागले, ए सरड्या, सगळ्यांना विचारले साधूचं महत्व, कोणीच सांगत नाही. साधू म्हणतात तरी कोणाला रे? सरड्याने त्या नारद मुनीकडे पाहिलं. फड 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 शेपूट केली आणि जागीच प्राण सोडून दिला. झटक्यात सरडा गेला. नारद मुनीला टेन्शन आलं. परत भगवान विष्णूकडे गेले. देवाला म्हणायला लागले, देवा सरड्याला विचार म्हटलं साधूचं महत्व, सरडा गेला, मला साधूचं महत्व सांगा, आत्ताच सांगा. भगवान विष्णुदेव म्हणायला लागले, नारद मुनी तुम्ही एक करा, एका पिंजऱ्यामध्ये एक पोपट बसलाय आणि त्या पोपटाला जाऊन विचारा साधूचं महत्व, पोपट सांगल. जा. ठीक आहे. नारद मुनीनं जावं. एका पिंजऱ्यामध्ये मेंढलेकर पोपट बसला होता, सावरगावकर पोपट. अगदी त्या पोपटाच्या जवळ नारद मुनी गेले आणि त्या पोपटाला म्हणायला लागले, ए पोपटा, सरड्याला विचारलं साधूचं महत्व, सरडा गेला, आता तुला विचारतोय साधूचं महत्व काही सांग. त्या पोपटानं नारद मुनीकडे पाहिलं. मेंढलेकर फड 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 पंख केले आणि जागीच प्राण सोडला. पोपटही गेला. नारद मुनीला टेन्शन आलं. परत देवाकडे गेले. देवा सरड्याला विचार म्हणलं साधूचं महत्व, सरडा गेला. पोपटाला विचार म्हणलं साधूचं महत्व, पोपट गेला. मला आता या क्षणाला साधूचं महत्व सांगा, साधूच्या सेवेची ताकद सांगा. भगवान विष्णुदेव म्हणायला लागले, नारद मुनी आता एकच पर्याय आहे तुमच्याकडे. देवा कुठला पर्याय? त्यावेळेस भगवान विष्णुदेव नारद मुनीला म्हणतात, नारद मुनी एक करा, एका राजाला बऱ्याच दिवसानंतर मुलगा झालाय आणि तो मुलगाच 5 दिवसाचा आहे. त्या पोराला जाऊन विचारा साधूचं महत्व, पोरग सांगल. नारद मुनी म्हणले, देवा तुमच्या पाया पडतो. सरड्याला त्याची भावकी नव्हती, पोपटाला त्याचं खानदान नव्हतं, पण राजाचं जर पोरग गचकलं तर राजा मला सोडत नाही, मी जात नाही जात. भगवान विष्णुदेव म्हणली, नारद मुनी एकच पर्याय, दुसरा पर्यायच नाही, साधूच्या सेवेची ताकद. शेवटी ते नारद मुनी होते मेंढलेकर. राजाच्या दरबारात गेलेत. राजाला अगदी आनंद झाला होता. बऱ्याच दिवसानंतर मुलगा झालता. राजा गोरगरिबांना अन्नदान कर, नगर भोजन दे, पैसे वाटप, कपडे वाटप, एवढं काय वाटायचं ना राजा. तिथं नारद मुनीनं जावं, राजानं पाहावं. राजानं नारद मुनीला म्हणावं, वा साधू संत येते घरा, त्याची दिवाळी दसरा. अगदी जवळ घ्यावं, प्रेमानं आलिंगन घालावं, प्रेमानं मिठी मारावी आणि राजाच्या तोंडातून शब्द जावा, नारद मुनी का हो माझ्या घरी आलात, का बऱ्याच दिवसानंतर. नारद मुनीनं सांगावं, राजा मी तुझ्या 5 दिवसाच्या मुलाला पाहायला आलो. पण नारद मुनीच्या मनामध्ये खंत आहे. पोपटही गेला, सरडाही गेला, पोरग गेलं तर काही खरं नाही आता. आणि खरं सांगू का मेंढेकर, अगदी 5 दिवसाचं पोरग पाळण्यात होतं, पाळण्यात. आणि जुन्या बाया त्या पोराला झोका देत होत्या, झोका. जुन्या बाया लहान लेकराला पाळण्यात टाकून झोका द्यायच्या हो. आणि ते पोरग जर झोपत नसल तर मेंढलेकर ती जुनी बाई हातामध्ये दोरी घ्यायची आणि ते पोराला झोपू घालण्यासाठी गाणं म्हणायचं. कुठलं गाणं? लिंबुनीच्या झाडा मागे चंद्र लपला ग बाई, आज माझ्या बाळसाला झोप का येत नाही, आज माझ्या बाळसाला झोप का जुन्या बाया म्हणायच्या. आताच्या नवीन पोरी सोरी पोराला पाळण्यात टाकतात, हातात दोरी घेतात, हाडा हाडा अयो हाडा हाडा अयो. मेंढलेकर इमानदारीने सांग, काय एक पोरग दचकूनच मेलं हो. काय जुन्या बाया होत्या का माझी महाराज. पूर्वीच्या बाया सकाळी सकाळी 4 वाजता उठायच्या. मेंढलेकर 4 वाजता अगदी सूर्य उगायच्या अगोदर, नुसत्या उठायच्या नाही, 4 वाजता उठायच्या, स्नान करायच्या, समोर जात्या घ्यायच्या, त्या जात्यापाशी बसायच्या, उजव्या हातात खुट्टा घ्यायच्या, डाव्या हातानं धान्य टाकायच्या आणि जात्यावर दळायच्या कामाजी महाराज. जात्यावर सुंदर
आणि त्या दळण्यामध्ये नामस्मरणाची ताकद निर्माण व्हायची आणि ते अन्न पोटात जायचं म्हणून 100 वर्ष लोक जगायचे. 100 पूर्वीची ताकद राहायची. असंच मी एका कीर्तनात म्हटलं, नवी मुंबईला नेरुळला माझं कीर्तन होतं. कीर्तनात म्हटलं समाधान महाराज, मी जात्यावर दळावं जात्यावर. एकानं ऐकलं अविनाश दादा, एका सासूनं ऐकलं, घरी गेली आणि घरी जाऊन नवीनच पोराचं लग्न झालं. नवीनच सुनबाईला म्हणायला लागली, सुनबाई कालच्या शिवाजी महाराज देशमुखांनी सांगितले बाई जात्यावर दळ जात्यावर, पण तिला का तर मसनाचं जातं माहीत. पण ती हुशार होती, इंस्टाग्राम फेसबुक वापरलेली होती. तिने इकून तिकून जातं काढलं, जातं पुसलं, जातं ठेवलं आणि जात्यावर बसली. म्हणली आत्याबाई दळायचं कच. सासू म्हणली येडे त्याच्यावर बस म्हणजे खाली बस. ती व्हेरी व्हेरी सो सॉरी बरं का सासूबाई, माहीत नाही मला, आय एम सॉरी बरं का. हा दळ. आता ती म्हणली बाई कसं दळायचं. तिनं उजव्या हातात खोटा घेतला, डाव्या हातानं धान्य टाकाय केलं, बिचारीनं दळायला सुरू केलं. लगेच सासूनं आवाज दिला, सुनबाई असं दळायचं नाही ग, महाराजांनी सांगितलंय काहीतरी देवाचं नामस्मरण गायचं, काहीतरी म्हण. तिला काय येते हो, पण ती हुशार होती पुरव. तिनं असा मोबाईल काढला, बटन दाबलं, जात्यावर दळायचं. येते ना खटखट खटखट युट्यूबला, ते बोललं की जात्यावर दळ. ते लगेच आलं. तिनं म्हणली सासूबाई म्हणू का हो, म्हणू का. सासू म्हणली म्हण. तिनं म्हणायला सुरू केलं, म्हणू का मी. उद्या म्हणसाला उंदऱ्याला कोण आणलं. तिनं म्हणायला सुरू केलं सावरगावकर. तिचा नवरा असा गोदड्यामध्ये सण झोपला होता कामाजी महाराज सण. तिनं सुरू केलं, रामाच्या गपाऱ्यामध्ये, रामाच्या गपाऱ्यामध्ये जात वाज वंगा 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 वंगा, जात वाज वंगा वंगा आणि उठर गोदड्यातल्या सोंगा. हे जे उठलं जे पळालं घरी आलंच नाही. हे आताचे काय जुने माणसं होते. हे बघा चोपदार जुने, हे चोपदार जुने आहेत. वैराग्य बापू आमचे काबदे बापू सुद्धा जुने आहेत. ते जुने माणसं आहेत. पूर्वी जुन्या चाली म्हणायचे लोक. आजही माझ्या जोग महाराज शिक्षण संस्थेतले विद्यार्थी जुन्याच चाली म्हणतात. जुने माणसं आहेत. पूर्वी पोरं कविता होत्या शाळेमध्ये. होत्या का कविता पोरं तुम्हाला. कविता आहे का तुम्हाला पुस्तकातली आहे ना. मी असंच एका गावात एकाला पोराला विचारलं कविता काय. ते उठलं पोरग मला म्हणला उंदरी आम्हाला शहाणपणा शिकवायला का रे तू. मी म्हणलो बा नाही शिकीत तू बोल. ते पोरग उठलं मला म्हणलं मी तुम्हाला एक विचारू का. म्हणलं विचार. मला नाही आलं तर तुम्हाला. म्हणलं मी काय करू. 500 रुपये द्यावं लागतील म्हणला. मी म्हणलं देईल विचार. मला वाटलं सावरगावकर साधा प्रश्न विचारल 500 रुपये वाचतील. ते पोरग उठलं मला म्हणला महाराज माझा प्रश्न असा आहे गेला आला नाही उभा बसला नाही मला घाम आला. असा कोण होता गेला आला नाही उभा बसला नाही. मी म्हणलं बापू मला येत नाही तूच सांग. ते पोरग उठलं मला अगोदर 500 द्या. मी दिले 500 काढून. म्हणलं सांग ना. ते पोरग म्हणलं किती सोपं आहे महाराज. तुका गेला आला नाही आणि विठ्ठल उभा बसला नाही. पोरं कधी काय बोलते सांगता येत नाही. कविता आहे पोरं तुम्हाला काय पूर्वीच्या कविता. आता तुम्हाला कविता नाहीत. पूर्वीच्या आमच्या मी 5वी 6वी असताना गोड कविता होत्या चांदू महाराज. पूर्वीच्या कविता म्हणजे वेगळ्याच. शेतामध्ये माझी खोप तिला बोराटाची जाप ते राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर जिंदा खातो मिरची भाकर काढी उसाचे पाचट जग मिळाय साकर इतनी शक्ती हमें दे दाता मन का विश्वास कमजोर हो इतनी शक्ति हमें दे दाता मन का विश्वास
गातो गातो तुझ्या गुणाच्या चंद्रसूर्य हे सागर गातो एकची करुण जोरदार टाळे वाजवांच्यासाठी. ते जुनं ते सोने. तुम्हाला आहेत का पूर्व कविता आहेत, पण कुठले आहेत माहिती का? जॉनी जॉनी यस पप्पा प्लेटिंग शुगर नो पप्पा ओपन युअर माउथ. हे बघा 2 वर्ष झालं पुस्तकच नाहीत. कोरोनामध्ये टेन्शन नाही. आहेत का पूर्व पुस्तकं आहेत का? हां शोकांती काय आहे? एका पोराला मी प्रश्न विचारला. आता पोरं तुम्हाला विचारतोय, ज्ञानेश्वरी कोण लिहिली रे? कोण लिहिली? चुकीचं आहे. ते पोरग म्हणलं असेल या उंदऱ्याच्या पुढे बसलो कसा आज. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी नाही लिहिली. सच्चिदानंद बाबा अधरे लेखको झाला. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी लिहिली सच्चिदानंद बाबांनी. प्रत्येक मुलाला, मी तर म्हणतो प्रत्येक शाळेनं, प्रत्येक गावात एका वर्गाला एक पाठ संताचं चरित्र पाहिजे, तर मुलं घडतील. विठ्ठल मी आलतो कोटपर्यंत. नारद मुनीनं जावं राजे दरबारात. ज्याची खरी सेवा, साधूच्या सेवेची ताकद. राजानं म्हणावं नारद मुनी ते पोरग पाळण्यात झोपले. खरंच पोरग पाळण्यात झोपलं होतं. सरडा गेला, पोपट गेला. नारद मुनीला वाटलं आता पोरग गेलं तर अवघड आहे. पोरग पाळण्यात झोपलं होतं. जुन्या बाया त्या पोराला झोका देत होत्या. नारद मुनीनं घाबरत 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 अगदी पाळण्यापाशी जावं आणि 5 दिवसाच्या पोराला पाहावं. 5 दिवसाच्या पोराला नारद मुनीनं बोलावं, म्हणावं ए पोरा, सरड्याला विचारलं साधूचं महत्व, सरडा गेला. पोपटाला विचारलं साधूचं महत्व, पोपट गेला. आता तुला विचारतोय साधूचं महत्व काही सांग. सांग साधूची ताकद. त्या 5 दिवसाच्या पोरानं मेंढलेकर बोलायला सुरुवात केली. 5 दिवसाच्या पोरानं. आणि 5 दिवसाच्या पोरगा म्हणतोय नारद मुनी साधूचं महत्व काय सांगू, साधूच्या सेवेची ताकद काय तुम्हाला सांगू. अहो काट्याकुट्यात राहत होतो. काट्याकुट्यात साधूची संगत झाली. काट्याकुट्यातून पिंजऱ्यात आलो. पिंजऱ्यात तिथेही साधूची संगत झाली. काट्याकुट्यातून पिंजऱ्यात आलो आणि पिंजऱ्यातून आता राजाच्या राजवाड्यात आलो. साधूचं महत्व आणि साधूच्या सेवेची ताकद काय सांगू. अभंगाचं पहिलं
कौतुक केलं पाहिजे. किती सुंदर चाल म्हटली, कौतुक केलं पाहिजे. हे गायन सोपं नाही हो. गायन करणं, मृदंग वाजवणं सोपं नाही. याकरता सकाळी 4ला उठून प्रॅक्टिस करावं लागते, अभ्यास करावं लागते, तेव्हा गायन येते. विठ्ठल सेवेची ताकद आहे. ज्याची खरी सेवा आणि जो सेवा मनातून करतो, अगदी अगदी मनातून सेवा करतो, त्याला भय नसते. त्याच्या भय काय जीवा, त्याला भय नसते. सेवा जी करायची ना, अगदी मनातून सेवा करा, त्याचं फळ पंढरीश पांडुरंग दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल प्रश्न विचारला महाराज, अजून एका संतांचं चरित्र सांगा, सेवेची ताकद सांगा. तर माझ्या तुकोबरायच्या सेवेची ताकद सांगतो दादा. म्हणले का तुकोबरायने रोज उठावं सकाळी, रोज नित्यनेमानं. तुकोबरायने रोज हातामध्ये विणा घ्यावा, अगदी गावाच्या बाहेर जावावं. गावाच्या बाहेर, वैतुरवाडीकर गावाच्या बाहेर, अगदी शिळेवर जावं एका शाहूकाराच्या वावरात रानात, आणि शिळेवर जाऊन बसावं माझ्या तुकोबरायाने. नुसतं बसू नये, शिळेवर भगवंताचं नामस्मरण गावं, भगवंताला बोलावं. नुसतं बसू नये अजिबात. मेंढलेकर नुसतं बसू नका. काही काही गावातले धोंडे फुटले, पण लोकांना धोंडे सोडले नाही. काही काही गावातले चौकातले धोंडे चोपडे झाले पोरं, पण लोकांना धोंडे सोडले नाही. नुसतं अजिबात नाही, काहीतरी गुणगान गाव. मी असंच एका गावात मला नुसतं बसायचं नाही. एक माणूस म्हणला, महाराज नुसतं बसतच नाही मी ओट्यावर, याची काडी करतो, त्याची काडी करतो. अजिबात नाही. तुकोबाईने बसावं शिळेवर जाऊन. का माझी महाराज नुसतं बसू नये, भगवंताला बोलवावं, भगवंताचं गुणगान गावं. एकाही शाहूकाराच्या पुण्याच्या जहागीराच्या रानात वावरात तुकोबरे शिळेवर बसलेत, आणि त्या शाहूकाराने यावं दुरूनच पाहावं, आणि तुकोबऱ्याला म्हणावं, ओ तुकासेठ, तुकासेठ. मेंढलेकर ज्याच्याकडे काहीच नसते ना, त्याला लोक सेठ म्हणतात. ज्याच्याकडे पैसा नाही, त्याला लोक शाहूकार म्हणतात. तुकोबऱ्याला म्हणायचे, ओ तुकासेठ, माझ्या रानात बसलात? हो बसलोय. तुकासेठ एवढे करा, माझ्या रानात बसलात, माझ्या शिळेवर बसलात, तर एवढे करा. जी मालक. तुकासेठ, मी काल परवाच 15 दिवस झाले अगदी ज्वारी पेरली माझ्या वावरात. आता ती ज्वारी मोठी होईल, त्याला कणसं लागतील, त्याला दाणे येतील, तेवढे राखा तुकासेठ. जर तुम्ही राखलात ना, तर तुम्हाला 1.5 पायल्या ज्वारी देईल गंगादादा, 1.5 पायल्या. तुकोबऱ्याने म्हणावं, हो आई साहेब, हो म्हणावं. सेवेची ताकद तुकोबऱ्याची. हो. आणि तुकोबर त्या शाहूकाराने पुण्याच्या जहागीरानं निघून जावं, अगदी निघून जावं. तुकोबरे शिळेवर बसलेत, रानात बसलेत. म्हणले इकडे लक्ष द्या, भगवंताचं गुणगान गातात. भगवंताला तुकोबरे बोलतात, अगदी पंढरीश पांडुरंगाला तुकोबरे आवाज देतात. इकडे लक्ष द्या. आता 20 तारखेपर्यंत असंच आहे. हा, वारडा मामा, मी येऊ का जवळ? आला का आता? आला का दादा? आला नाही? आता माझा आवाजच तेवढा आहे का मी माईकमध्ये घुसू? आता आला, त्याला आला, नाही आला त्याला काही नाही. तुकोबऱ्यांनी बसावं, भगवंताचं गुणगान गावं, देवाला तुकोबऱ्यांनी आळवावं. दुपारची वेळ झाली. मेंढलेकर इकडे लक्ष द्या, सेवेची ताकद. दुपारच्या वेळेत भागीरथीने यावं, तुकोबऱ्याच्या मुलीला भागीरथीने यावं, आणि तुकोबऱ्याला दुरूनच पाहावं, म्हणावं, ओ बाबा, बाबा, घरी माय वाट पाहते, वाट वाट, चला घरी चला. तुकोबऱ्याने दुरूनच भागीरथीला पाहावं समाधान महाराज, आणि तुकोबऱ्याने म्हणावं, अगं भागीरथा, सेवेची ताकद, भागीरथा,
मी आता घरी येणार नाही बाई. जाऊन सांग बाईला मी आता 2-3 महिने घरी येणार नाही. का हो बाबा येणार नाही? भागीरथीने म्हणावं. का? तुकोबऱ्याने म्हणावं भागीरथा, अगं पुण्याच्या जहागीराने मला काम सांगितलंय, एवढी ज्वारी राखाय सांगितली, आणि मी जर एवढी ज्वारी राखली ना तो 1.5 पायल्या ज्वारी देईल म्हणला मला. 1.5 पायल्या. घरी जाऊन माईला सांग जा. भागीरथीला आनंद बाबा घरी जावं चिमुकल्या पावलानं, आणि दुरूनच माईला म्हणावं, माय बाबांनी सांगितलंय मी काय 2-3 महिने आता येणार नाही. पुण्याच्या जहागीराची, पुण्याच्या शावकाराचं ती ज्वारी राखायचंय, आणि जर राखलो ना तर 1.5 पायल्या ज्वारी देईल म्हणला तो पुण्याचा जहागीर. भागीरथ सांगते जिजामातेला, माझ्या जिजामातेला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. मेंढलेकर जिजामाता हसायला लागली. जिजामाता म्हणायला लागली, माय देवा, माझा मालक कामाला लागलाय. माझा एवढा आनंद व्हावा, माझा मालक देवा. अरे माझ्या घरी काहीच नाही. जिजामातेने म्हणावं समाधान महाराज, माझ्या घरी काहीच नाही. आणि खरं सांगू का मेंढलेकर, माझ्या तुकोबऱ्याच्या घरी काय होतं सांगू का, नुसता फुटका तिना होता घरी काय होतं सांगू का, फुटकाचे विना त्याला 2 तारा करे एरझार पंढरीच्या. आणि जिजामातेने एकंदर रागाच्या भरात अभिनंद काय म्हणावं, माझ्या माय तुकोबऱ्याने म्हणावं, माझ्या घरी काय काय माझ्या घरी जिजामातेने म्हणावं, फुटकाचे विनाय त्याला 2च तारा आहेत, 2च. आणि माझा मालक, जिजामातेने म्हणावं, माझा मालक काय करतो, करीर धार पंढरीच्या. आणि रागाच्या भरात माझ्या जिजामातेने म्हणावं, माझ्या माये बापे, माझ्या माये बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. मला भिकाऱ्याच्या पदरी बांधलंय. रागाच्या भरात म्हणावं, माझ्या जिजामातेला रागही यावा, माझ्या जिजामातेला रागही यावा, आणि माझ्या जिजामातेने तुकोबऱ्यावर प्रेमही तेवढंच करावं. काय माझ्या घरी, आणि माझा मालक नुसता पंढरीचा एल्गार करतोय. आणि खरं सांग का, माझ्या तुकोबऱ्याच्या घरी काहीच नव्हतं मेंढलेकर. तुकोबऱ्याच्या घरी काहीच नव्हतं. तुकोबऱ्या होते श्रीमंत, श्रीमंत तुकोबऱ्या होते. पण ज्यावेळेस देहू गावामध्ये दुष्काळ पडला त्यावेळेस माझ्या तुकोबऱ्याने सगळं घरचं सगळं वाटून टाकलंय. तुकोबऱ्या म्हणतात,
त्याने म्हणा काय आणि खरं ज्ञान दादा अहो माझ्या तुकोबऱ्याने एवढ्या यातना सहन केल्या एवढ्या यातना सहन केल्या का माझी महाराज समाधान महाराज अहो एकदा तर गावचा पाटील कोपला हो. अरे वा कोपला पाटील गावचीही लोक आता मज भीक कोण घाली काय माझ्या घरी जी जमातेने म्हणावं आणि माझ्या तुकोवर आहे ना शिळेवर बसावं अगदी ते धान्य ते ज्वारी मोठी व्हायला लागली म्हणले तर आपल्याला वेळ नाही 15 मिनिटं बाकी आहेत माझ्याकडे ती ज्वारी अगदी मोठी व्हायला लागली त्या ज्वारीला कंस लागायला लागलेत त्या ज्वारीला दाणे लागायला लागलेत आणि दाणे लागतात ज्वारीला तो कोबऱ्या पाहतात आणि बारीक बारीक पक्षी येतात त्यांच्या त्या कणसावरून बसतात बारीक बारीक पक्षी येतात त्या कणसावरून पाहतात आणि तुकोबऱ्या त्या पक्ष्यांकडे पाहतात आणि म्हणतात या 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 इकून या काही या इकून या काही या इकून या काही त्या पक्ष्यांनी म्हणावं दादा काय राखणदार भेटलाय दादा काय म्हणावं काय राखणदार भेटलाय आणि ते पक्षी येऊन खायला लागलेत दुसऱ्या दिवशी ते पक्षी सगळे पाहुणे रावणे साडू बिडू साडण्या बिडण्या सासरा बिसरा सगळे घेऊन यायला लागले ते पक्षी दुसऱ्या दिवशी आणि येऊन बसायला लागले त्या धान्यावर या तो कोबऱ्याने म्हणावं या या खा निवांत खा काय सेवेची ताकद आहे तो कोबऱ्याच्या खा 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 निवांत खा शेजाऱ्याच्या शेतकऱ्यांनी म्हणावं ओ तू कसेट अहो तुम्हाला वावर राखाय सांगितलंय जे धान्य राखाय सांगितले ते कणस राखाय सांगितले ते पक्षी खायलेत ना तुकोबऱ्याचा शब्द आहे का माझ्या मेंढलेकर आई साहेब तुकोबऱ्याचा शब्द आहे का तुकोबऱ्याने म्हणावं ओ दादा अहो ते पक्षी येतात खातात उडून जातात तुकोबऱ्याचा शब्द ते पक्षी येतात खातात उडून जातात ते का पोटाला बांधून नेत नाहीत काय म्हणावं ते का पोटाला बांधून नेत नाहीत त्या पक्ष्यांचं काम येणं खाणं उडून जाणं पण काही माणसं असे जन्माला आले खातात ते खातात पोटालाही बांधून घेऊन जातात माणसं एक गोष्ट बोलू का म्हणले की तुम्हाला राग येईल येऊ द्या राग तुमचा मोका धुऱ्याला धुरा नाही काही नाही माणसं बैमान होतील माणसं मेंढलेकर तरुण मंडळी मी तुमचा मित्र आहे माणसं बैमान होतील पण पशु पक्षी कधीच बैमान होणार नाहीत कधीच नाही माझ्या छत्रपती शिवरायांसोबत अखेरच्या श्वासापर्यंत वाघ्या नावाचा कुत्रा राहिला ज्यावेळेस छत्रपती शिवाजी निधन झालं चितेला आग देण्यात आली त्यावेळेस वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळलं जगाचा मालक जगाचा बाप मला सोडून जातोय माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही वाघ्या नावाच्या कुत्र्याने सुद्धा चितीत उडी मारली माणसं बैमान होतील हो भाऊ भावाला बैमान होईल बहीण भावाला बैमान होईल 1.5 कोटीला एकर जाऊ लागलं तर पण पशु पक्षी नाही पक्ष्यांचं कामच आहे ते कामाजी महाराज म्हणावं पक्षी येतात
रचित एका गुंतवणीया जाते. पक्ष्यांचं कामच आहे. आणि एक गोष्ट बोलू का मेंढलेकर, पशु पक्षी एवढं आपल्या पिल्ल्यांवर प्रेम करतात तेवढंच आपले आई वडील पूर्व आपल्यावर प्रेम करतात. तुम्ही कोंबडी पाहिली का? कोंबडी नुसती पहा बरं, नुसती पहा. आता वेगळा अर्थ करू नका. कोंबडी हिवाळ्यामध्ये असे 5-5 तिचे पिले असतात, बारीक 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 बारीक. अगदी एखादं मांजर बोक्या आला की ते पिल्ले अगदी आपल्या पंखाखाली घेऊन अशी गुपचूप बसते. एकही पिल्लू दिसत नाही. दिसते का पुरव? ते प्रेम आहे. आपली आई सुद्धा एवढं पुरावर प्रेम करते. लेकुराचे हित हे माऊलीचे चित ऐसे कळवळ्याची जाते. पुरव एक गोष्ट बोलू का तुम्हाला, जीवनामध्ये कोणालाही दुखवा पण आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येईल असं वागू नका. उरामधी माया ज्याच्या काळा मेघावाणी तात विना कधी पुन्हा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हावला पटामधी हासू जरी कना वाकला. घडीभर तू थांब गड्या ऐकता ती धापर लई अवघड है गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड है गड्या उमगाया बापर उमगाया बाप तरी समाधान महाराज, कामाजी महाराज. जीवनामध्ये पुरो काही करा, मायबापाच्या डोळ्यात पाणी येईल असं वागू नका. प्रत्येक कीर्तनकार मायच सांगतो, बाप हा पडद्यामागचा हिरो आहे दादा. आज पहा तुम्ही 80 वर्षाचे जरांगे पाटलांचे वडील, 80 वर्षाचे जरांगे पाटलांचे वडील पोटाला अभिमानाने म्हणतात, समाजासाठी लढ ही ताकद आहे. बाप ताकद आहे. एक गीतकार म्हणून गेला, बाप स्वाभिमानी बाळा बाप कन कन कना त्याच्या काळा जात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल बाप पेटते मशाल त्याच्या काळा जात सुद्धा लाजाळूची संवेदना लाजाळूची संवेदना. पुरोहित जीवनामध्ये काहीही करा पण बाप्पाच्या आणि माईच्या डोळ्यात पाणी येईल असं वागू नका. आज शोकांतिक आहे मेंढेकर. आज दुःख वाटतं. 80 वर्षाचा म्हातारा बाप 18 वर्षाच्या पोराचा खांदेकरी होतो, ही शोकांतिक आहे. 80 वर्षाचा बाप 18 वर्षाच्या पोराचा खांदा धरतोय. 90 वर्षाचा बाप 17 वर्षाच्या पोराचं गाडगं धरतोय, ही शोकांतिक आहे.
पोरो जीवनामध्ये काहीही करा, पण आईच्या न वडिलांच्या डोळ्यात पाणी येईल असं वागू नका. पोरो भंगार का भंगार, मी तुमचा मित्र आहे. फुगे का फुगे, केस का 2000 किलो, 2000. रिकाम बसू नका, रिकाम बसू नका. आता प्रत्येक गावात 70-80 नवरदेव आहेत. 70-80. पुरो चांगलं वागा, मस्त टकाटक आपलं मस्त लगे महिन्याला 10-15 हजार रुपये कमवा, आपण कोणाच्या हळहळीचे नका, मेहनतीचे. असं टकाटक वागा, मस्त लगे 1 महिना मस्त दुकानावर कुठे काही कामं करा, भाजीपाला इका, टकाटक राहा. 1.5 मिनिटात सोयरीक होती. 1.5 मिनिटात. लोकांनी म्हणा वा काय मुलगा आहे हो, काम करते, भाजीपाला विकते, दुकानावर आहे, कपडे दुकानावर आहे, भंगारी, काय मुलगा आहे हो. 1.5 मिनिटात सोयरी कोरी पान मस्त नंबर 1 पोरगी करा. टकाटक असं मस्त शॉर्टकट लग्न करा. लोकायला बोलू नका, लोकायला खाऊ घालू नका. लोक खातात आणि म्हणतात वरण कसं किन झालं. शॉर्टकट आपलं मामा मामी इकडले 2-3 तिकडले 2-3 झटक्यात लग्न बिग्न करा. टकाटक मस्त लगे लग्न बिग्न झाले की मस्त दर रविवारी बायकोला गाडीवर बसवा, वजीराबादला न्या, गरम गरम जिलबी खाऊ घाला, मस्त पिक्चर दाखवा. मायबापाला कपडे घ्या, माईला लुगडं घ्या, बापाला धोतर घ्या, मस्त लगे भाजीपाला घ्या, किराणा सामान घ्या, गाडीला बांधा, बायकोला मागं बस म्हणा, मस्त चष्मा मिसमा 2 जण घाला. गावात या, गावात आलं की एक्सिलेटर वाढवा. लोकांनी म्हटलं पाहिजे वा पाटलाची जोडी काय नंबर 1 आहे हो. असं म्हणलं पाहिजे, असं वागा, असं वागा. उग माय बापाच्या जीवावर ड्रॅकलिंगचे शर्ट घालू नका. 40 रुपयाला ड्रॅकलिंग झाली. माईच्या आणि बापाच्या जीवावर ड्रॅकलिंगचे शर्ट घालू नका. स्वतःच्या हिमतीवर घाला. स्वतःच्या माय बापाच्या जीवावर तो कोणीही बुलेट फिरते, माय बापाच्या जीवावर तो कोणीही ड्रॅकलिंगचे कपडे घालते, पण माय बापाच्या डोळ्यासमोर स्वतःला स्वतःचं घर बांधलेलं माय बापाला दाखवा. ही श्रीमंती तुमची आहे, ही श्रीमंती आहे. माय बापानं म्हणलं पाहिजे वा काय माझ्या बाळूनं बंगला बांधलाय, काय त्या बंगल्यातलं मला सुख आहे, असं वागा. सर्व स्वाभिमानाने जगलं पाहिजे. पोरांनी स्वाभिमानाने. हे रक्त छत्रपती शिवरायांचं आहे, हे रक्त संभाजीराजांचं आहे. मोडेन पण वाकणार नाही. हे रक्त आहे, हे वाकणार नाही, कोणापाशी असं झोकणार नाही आणि कोणाचे 500 रुपये घेऊन कानकोंड होणार नाही. हे रक्त आहे. हे पोरं 20 तारखेपर्यंत तुमचा वापर करतील. 20 मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. 20 तारखेपर्यंत तुमचा वापर करतील. 20 तारखेला यूज अँड थ्रो. स्वाभिमानाने अगदी छत्रपती शिवरायांना डोळ्यासमोर घेऊन वागा.
अभिमान बाळगा. एक छत्रपतीचं रक्त आहे याचा अभिमान बाळगा. छत्रपती शिवरायांची जिजामातीची शिकवण आम्हाला आहे याचा अभिमान बाळगा. जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. विढावलं पाहावं ते पक्षी राहिलेत उडायलेत खायलेत. शेतकऱ्याने म्हणावं तुकोबराने म्हणावं जा येतील उडतील खातील त्यांचं ते प्रारब्ध आहे येऊ द्या. आणि ते पक्ष्यांनी सगळं धान्य खावं शॉर्टकटमध्ये अगदी 10 मिनिटेत माझ्याकडे. पक्ष्यांनी खावं. बऱ्याच दिवसानंतर पुण्याच्या जहागीराने यावं पाहावं तर त्या कणसाला एकही दाना नाही. वाईट पुरवाडीकर एकही नाही. त्या शेतकऱ्याने म्हणावं त्या शाहूकरांनी म्हणावं तुका सेठ तुम्हाला ते धान्य राखायला सांगितलंय काही धान्य नाही. चला गावात न्यावं चौडीवर न्यावं. सरपंच माजी सरपंच उपसरपंच सगळ्यांना बोलवावं. शॉर्टकटमध्ये सगळे पंच कमिटी आली आहे आणि त्या पुण्याच्या जहागीरानं म्हणावं ए बा तुका सेठला मी ते धान्य राखायला सांगितलं होतं कणसं राखायला सांगितलं होतं एकही कणसं नाही. शेवेची ताकद सांगतो एकही धान्य नाही त्याला. एका सरपंचाने म्हणावं पुण्याच्या जहागीरांना किती झालं असतं तुम्हाला धान्य ज्वारी किती झाली असती. तर त्या पुण्याच्या जहागीरानं म्हणावं 10 क्विंटल झाली असती. 10. तुकोबऱ्याला विचारावं तुकोबऱ्या झाली असती का 10 झाली असती. तुकोबऱ्या नाही 10 नाही किती 15 झाली असती. काय ताकद आहे हो ही सेवेची ताकद आहे बापू. 15. एका सरपंचानं गावातल्या त्या म्हणावं तुका सीट जरा कमी सांगा जरा कमी सांगा. नाही नाही झालीच असती. सेवेची ताकद कशाच्या जोरावर कशाच्या मागे पुढे उभा सांभाळीत. तुकोबऱ्या झाली असती हो भरून द्यावं लागेल हो देईल. अहो घरात काही खायला नाही तरी तुकोबऱ्या देईल म्हणतात. कशाच्या जीवावर सेवेच्या जीवावर देईल. ठीक आहे ठरलं तुकोबऱ्याने आता ती 10 क्विंटल ज्वारी भरून द्यायची आहे. एका सरपंचाने उठावून त्याने म्हणावं म्हणताय ते खरं आपण ज्वारी खाली पण जाऊन त्याचं पाहिलं पाहिजे तिथं पंचनामा केला पाहिजे. तिथं पाहून उपयोग काय चला बरं निघा बरं. सगळ्या त्या पंचांनी रानात जावं शेतात जावं आणि पाहावं तर पंढरीश पांडुरंगा जगाच्या मालकाला सुद्धा कळतं जे माझी निष्ठापूर्वक सेवा करतो त्याच्यासाठी ब्रह्मांडाचा मालक त्याचं काम करायला त्याच्या घरी येतो. ही सेवेची ताकद आहे. आणि ते कंस असे डोलायला लागले. पंढरीश पांडुरंग त्या कंसाईमध्ये डोलायला लागलाय. पुण्याच्या जहागीरानं पाहावं अगदी भयभीत व्हावं. त्या पंचांनी पाहावं भयभीत व्हावं. तुकोबऱ्याने पाहावं आणि तुकोबऱ्याने देवासोबतच आता वाद करायला. सो एक गोष्ट बोलू का देवाला भक्तासोबत आणि भक्ताला देवासोबत वाद करायला आनंद होतो. आनंद अभंगाचं दुसरं चरण. स्वामी सवे वाद अधिक अधिक माझ्यासाठी आलास
ते धान्य डोलायला लागलं, त्याची ते खळं झालं, त्याचं ते सगळं मळणी यंत्र सगळं झालं. किती क्विंटल? 20 क्विंटल ज्वारी झाली. 20. त्या सरपंचांनी पंचांनी म्हणावं, पुण्याच्या जागी तुमचं किती? 10 क्विंटल घेऊन जा. उरलेली 10 क्विंटल काय करावी? तुकोबऱ्याला म्हणावं, तुकोबऱ्या घेऊन जा. पण माझे तुकोबऱ्या बघा, तुकोबऱ्याचं भक्ती बघा. तुकोबऱ्याने म्हणावं, अजिबात नाही, मी नाही देणार ते 10 क्विंटल, अजिबात देणार नाही. मग तुकोबऱ्यांनी म्हणावं, हे 10 क्विंटल ज्वारी विकून टाका आणि याचे जेवढे पैसे येतील त्या पैशानं माझ्या देहू गावामध्ये माझ्या पंढरीश पांडुरंगाचं मंदिर आहे, त्या मंदिराचा जीर्णोद्धार करा. आणि तेच मंदिर आज माझ्या तुकोबऱ्याच्या ज्वारी विकून केलेलंच मंदिर आज देहूमध्ये आहे. विठ्ठल कशाच्या जोरावर? ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, करिता स्वामी सवे वाद, अधिक अधिक आनंद. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचे 2 चरण झालेत. उर्वरित 2 चरण परत कधी आलं तर सोडवण्याचा प्रयत्न करल. त्या अगोदर एकदा भगवंताचं नामस्मरण सगळ्यांनी मुखातून हातानं टाळी वाजवून गायलं पाहिजे. ज्यांना ज्यांना देवाने सुंदर असे 2 हात दिलेत, ज्यांना दिलेत त्यांनी दोन्ही हात वर करा. ज्यांना दिलेत त्यांनी म्हणतोय बरं का, ज्यांना दिले नाहीत त्यांनी नका करून प्रेमानं भजन करा. विठोबा फक्त टाळी माझ्यासोबत 3 वेळेस. 1 2 3 पकवाच. टाळी. सोहळा स्वर्गात आहे का? गंध आहे, धर्म आहे, देवपूजा ग्रंथ आहे. हा आनंद मेंढल्यात आहे आणि मेंढल्याच्या सप्त्यात आहे. आता सगळ्या एकदा मुख्यमंत्र्याच्या बहिणी टाळ्या वाजवा बरं. वा, तुमच्या टाळीमध्ये मजाच नाही. आता दाजी तुम्ही वाजवा बरं. वा, काय आवाज आहे. आता बहिणी कमी नाही, 1,500 घेतले, 7,000 घेतले. एकदा वाजवा आई साहेब. कामाजी महाराज खरं सांगा, टाळी सुंदर आणि स्वरात कोणाची वाजवली, यांची का यांची? तुम्हाला अजून 4 दिवस राहायचे विचार करून सांगा. एकदा वाजवा बरं आई साहेब. वा, ती स्वरात वाजवली, स्वरात. आता ही वाजते पण गौऱ्यात आपल्यावर फतलक फतलक. एकदा वाजवा बरं, एकदा वाजवा बरं. तुमच्या टाळीत मजाच नाही. त्याचं कारण सांगू का? सगळ्यात जास्त कथेला कोण असतात? हे. हरिपाठाला कोण? हे. कीर्तनाला कोण? हे. याचं कारण सांगू काय? यांच्यामध्ये भक्ती आहे, यांच्यामध्ये शक्ती आहे, यांच्यात भक्ती आहे, यांच्यात शक्ती आहे. तुमच्यामध्ये फक्त सप्त्यातली नुक्ती आहे, फक्त पंक्तीला. आज कोणाची पंगत आहे? हे काही काही लोक लिंब घेऊन चलेत, लिंब पिळून हाणालेत. कांदा सोबत कांदा आहे काही काही लोकांच्या. लिंब कांदा पिळून काय वरण झालं म्हणे. आज कीर्तनाला काय करायचं? कीर्तनाने फिरतं ते पर आणायचं दाबून. एकाने विचारलं, लय वरण पिळू पिळू हाणाला असं पट्टी किती दिला? ते मला रुपया नाही, मग वाढून नाही घरला. अन्नदानही झालं पाहिजे, ज्ञानदानही झालं पाहिजे. सामर्थ्य आहे. आमच्या आईसाहेब आहेत, मोठ्या संख्येने पुरुष मंडळी आहेत. या सगळ्यांच्या चरणावर अभंगाचे फक्त 2 चरण झाले आहेत. उर्वरित 2 चरण परत कधी आलं तर सोडवण्याचा प्रयत्न करल. आणि मी मागं 2 चरण ठेवतच असतो, पुढच्या वर्षी बोलवा म्हणून. अगदी वाजलेत ना 10.
हो. एखादं मिनिट कमी जास्त असलं छत्रपती पोवाडा म्हणतो सेवेला पूर्ण विराम देतो. हो 5 मिनिटं. अगदी 2 मिनिटामध्ये राजाचा पोवाडा म्हणतो सेवेला पूर्ण विराम देतो. म्हणून म्हणा 2 मिनिटात पोवाडा म्हणतो 2 मिनिटात पोवाडा म्हणतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो.